आज हे आपले सहनिर्माता सविंद्र भगत काही आपल्या समोर आपल्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सांगणार आहे आणि कसे का समोर आली आहे. आपल्या पिक्चरमध्ये पदार्पण केलेलं आहे, सहनिर्माता आहे. त्याच्याबद्दल ते आपले मनोगत व्यक्त करणार आणि कसं काय आहे, कसं काय घडलं त्यांच्या जीवनात प्रकरण, ते सर्व गोष्टी सांगणार आहेत. मी माझं शेतीचं काम होतं. माझ्या शेतीवर मी कॉलेजमध्ये असताना मी डायलॉग वगैरे करत होतो. यूट्यूबवर टाकल्यामुळं मला माझ्या शेतीवर येऊन रानटी पिक्चरचे निर्माता रामकृष्ण भक्ते साहेब हे माझ्या शेतीवर आले आणि माझ्यासोबत मुलाखत घेतली आणि मला म्हटलं का सर तुम्ही आमच्या पिक्चरमध्ये सहनिर्मिता या पदावर काम कराल का. मी त्यांना म्हटलं की माझे शेतीचे काम आहे, मी माझे शेती मेन आहे. तरी त्यांना खूप आग्रह केला मला काय आमच्या पिक्चरमध्ये काम करा. मी खूप आग्रह केल्याच्या नंतर 8 दिवसांनी सरांना सांगितलं का मी तुमच्या पिक्चरमध्ये काम करायला तयार आहो. त्या दिवशीपासून मी सहनिर्मिता रानटी माणसं या चित्रपटाचे सहनिर्मिता सविंद्रजी भगत झालो. त्याच्यानंतर मला अजून एक पहिलेपासून आई वडिलाला पोषण्याकरता मला खूप इच्छा होती. आई वडिलांची खूप सेवा करावं, त्यांना चांगलं सुखी ठेवावं, मरेपर्यंत त्यांची सेवा करावी. मरण ते अटळ आहे हे सर्व मला समजलं आणि त्या दिवशीपासून मी आणि माझ्या कुटुंबातील सर्व लोकांनी मला सहकार्य करून माता अनुसया माता मंदिर हुडकेश्वर खुर्द येथे उभारण्याचा मी ध्येय केला. त्या दिवशी मी रजिस्ट्रेशनला धर्मदाय आयुक्तालयामध्ये अर्ज केला आणि 6 महिन्यानं माझा अर्ज मंजूर झाला. आज मी त्या ट्रस्टीच्या मी सचिव पदाचा बी कारभार पाहिला. त्यानंतर मी ओल्ड एज होम आणि म्हातारे लोक वृद्धाश्रम खोलण्याचा मी पूर्ण निर्णय केला आणि मी आता 25 नोव्हेंबरला मुंबई येथे नाना पाटेकरच्या बोलण्याकरता तारीख घेण्याकरता जाणार आहोत. ज्या दिवशी तारीख भेटली त्या दिवशी आमच्या शेतीवर वृद्धाश्रम आणि अनुसया माता मंदिर याचे दोन्ही एकाच वेळी काम सुरू होणार आहे आणि हे पूर्ण करण्या 1 वर्षात पूर्ण करून दुसऱ्या वर्षीपासून म्हातारे लोक माझ्या शेतीवर राहतील, मंदिराची पूजा करतील, माझ्या पिक्चरचं बी काम पूर्ण आटपून जाईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. सर, तुम्ही माता अनुसयाचे ट्रस्टीचे सचिव अध्यक्षपणा दुसरे आहे 2-3 जणात पिक्चरबद्दल नेक कामगिरी करत आहात तुम्ही. याच्याबद्दल तुम्हाला आनंद वाटते की काय वाटते, कसं काय वाटते? मला फार खुशी वाटते की म्हातारे लोक आमच्या शेतीवर येऊन एवढे जे कोणी त्यांना पोचत नाही तर आमच्या आश्रमामध्ये येतील आणि राहतील, त्यांची योग्य प्रकारे सेवा करू. इथे सर्व डॉक्टर राहील, नर्स राहील, आचारी राहील, त्यांच्या जेवणाचा खर्च राहील, दूध आहे, फळे आहे, सर्व त्यांना आमचे माणसं बरोबर टाईम टू टाईम त्यांना देतील. सर, तुम्ही ट्रस्ट उभं करत आहात माता अनुसयाचे, तर ते स्वतः खर्च करणार आहे ना? आता सध्या ट्रस्टचं हे गव्हर्नमेंटचं प्रपोजल आहे. वृद्धाश्रम काही पैसा आम्ही सुरुवातीला लावून त्याच्यानंतर सर्व खर्च गव्हर्नमेंट करेल. आणि तुम्ही सेवा करत राहणार आहे हा निश्चय. आणि तुमच्या पिक्चरचे पण काम चालू राहील. जसा निघला याचे पदार्पण झालं आणि हा लोकांना आवडला तर तुम्ही दुसरा पिक्चर पण काढणार. दुसरा पिक्चर बी काढायचं मी सोचलं आहे. त्यांचं नाव सोचलं आहे, बाप्ताचा लेक मसाला एक हे पिक्चर ठेवण्याची इच्छा आहे. पण दयुगानं महानुसया मातेचे कृपा म्हणून समजा जर आमचा हा पिक्चर पहिला चालला तर दुसरा पिक्चर बाप्ताचा लेक आणि मसाला एक त्याचे मी डायरेक्टर मी स्वतः राहीन, सविंद्रजी भगत. धन्यवाद सर, एवढी जानकारी दिल्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहोत.